बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण लेडीज ड्रेसपासून एक बॅग बनवणार आहोत। त्यासाठी प्रिंटेड कापडाचे 10 पीस आणि प्लेन कापडाचे 8 पीस आपण कट करून घेतलेले आहे। या पीसची रुंदी 4 इंच आणि लांबी 10 इंच घेतलेली आहे। असे आपण एक आड एक प्रिंटेड एक प्लेन असे आपण 5 पीस प्रिंटेड आणि 4 पीस प्लेन एकत्र जोडून घेऊया। एक पाठोपाठ एक आपण आता शिलाई करून या सर्व पीसला आपण जोडून घ्यायचं आहे। आता आपण हा एक पीस तयार केलेला आहे। प्लेन कापडावर आपण मध्यावरती खुणा करून घेऊया आणि आता आपण त्या भागावरती चून मारणार आहोत। आता ह्या दोन्हीकडचं कापड आपण त्यामध्ये खूण केलेल्या भागावरती चून घालून घ्यायची आहे आणि त्याला पिनअप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण 4ही भागांवरती पिनअप करून घेतलेले आहे। आता आपण प्रिंटेड कापडावर खूण करायची, त्याचा मध्य काढून घ्यायचा सर्व प्रिंटेड कापडाचा आणि वरती ज्याप्रमाणे आपण चून मारलेत त्याचप्रमाणे आपण आता प्रिंटेड कापडावरती अशा प्रकारे पिनअप करून घ्यायचं आहे। शेवटी राहिलेल्या प्रिंटेड कापडाला आपण चून मारायचे नाही, या बाजूने पण आणि इकडच्या बाजूने पण। आता दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेऊया। आता हे बॅगचे दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहे शिलाई करून। एक पार्ट बाजूला ठेवून आता हा एक पार्ट घेऊन आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता याला खालच्या बाजूने 2 इंच अंतर मोजलं तरी चालेल, कारण मी 1 इंच अंतर मोजलेलं आहे, पण याचा घेर खूप मोठा झालेला आहे। आपला कमी घेर करून 2 इंच अंतर खाली मोजून घ्यायचं आणि वरती 1.5 इंच अंतर। आता हा आकार आपण कट करून घेऊया। हा घेर थोडासा कमी घेतला तर बॅगचा आकार एकदम व्यवस्थित येईल। आता दोन्ही आकार आपले कट करून झालेले आहेत। आता आपण वरच्या भागाचे अंतर मोजून ते 14 इंच आलेले आहे, तेवढ्याच लांबीची आपण एक पट्टी कट करून घेतलेली आहे। लांबी 14 इंच आणि त्याची रुंदी 4 इंच घेतलेली आहे। ती आता या भागावरती आपण जोडून घेऊया। या दोन्ही भागांना आपल्या या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊ। त्यासाठी आपण याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यापासून 2-2 इंचावर आपण बंद जोडणार आहोत। बंदाची लांबी 22 इंच आणि रुंदी 4 इंच घेतलेली आहे। एकदा या बाजूने फोल्ड करून आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आपण या बंदांवरती दोन्ही बाजूने शिलाई करून घेऊया। आता हे दोन्ही बंद आपले तयार करून झालेले आहेत। थोडंसं फोल्ड करून आपण हे बंद खूण केलेल्या भागावरती व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। दोन्ही बंद जोडून झाल्यानंतर आता आपण बॅगला चैन लावणार आहोत। चैन लावण्यासाठी आता आपण हे चैनचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आणि ही चैन उलट अशी या भागाला जोडून घ्यायची आहे। आता चैन आपली जोडून झालेली आहे दोन्ही भागांना।
आपण आता अस्तर तयार करून घेऊ। त्यासाठी 2 पीस अस्तरचे कट करून घेतलेले आहेत। अस्तरची रुंदी 19 इंच आणि उंची 14 इंच घेतलेली आहे। आता 1 पीस अस्तरचा घेऊन आपण हा मेन पीस आधी ठेवायचा, त्यानंतर अस्तरचा पीस ठेवून आपण याला शिलाई करून घ्यायची आहे चैनवरती। शिलाई करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण हे अस्तर फोल्ड करून त्यावर एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण सारख्याच आकारात हे अस्तर कट करून घ्यायचं आहे। दाबटीप फक्त वरच्याच भागावर घालायची, खालच्या भागावरती आपण हे अस्तर जोडायचे नाही। आता दुसऱ्या भागाला पण अस्तर जोडून घेतलेले आहे आणि साईडचा भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये रनर ॲड करून घेऊया। आता हा रनर एकदा घालून आपण बाहेर काढून घ्यायचा आणि पुन्हा एकदा यात ओवून घ्यायचा आहे। आता हा रनर मध्ये ॲड केल्यानंतर आपण मेन पार्ट हा जोडून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या भागाला अस्तरचा भाग जोडून घेऊन आपण आता या भागावरती शिलाई करून घेऊया। आणि अस्तरचा आपण खाली थोडासा भाग शिवायचा ठेवायचा आहे बॅक सुलट करण्यासाठी। हे हुजेरचं कापड असल्यामुळे याला शिलाई बसत नव्हती, त्यामुळे याला पेपर लावून शिलाई मारलेली आहे। आता आपण ही बॅक सुलट करून घेऊया। आतला उसवलेला भाग आपण शिवायचा ठेवलेला भाग तो आता शिवून घेऊया। अशा प्रकारे आपली सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे। हुजेरीचे कापड असल्यामुळे बॅग शिवण्यासाठी खूप त्रास झाला, पण तुम्ही या बॅगसाठी कडक कापड वापरा, नक्कीच तुमची बॅग यापेक्षाही सुंदर तयार होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।